नांदेड़ के आनंद नगर इलाके में वाक़ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सरकारी हॉस्टल में बुनियादी सहूलियात की अदम दस्तियाबी के खिलाफ जिला कलेक्टर दफ्तर के रूबरू तलबा ने एहतजाज किया। एहतजाजी तलबा का कहना है कि हॉस्टल में पिछले 3-4 महीनों से कई तरह की दुश्वारियों का सामना करना पड़ रहा है। तलबा का कहना है कि इन्होंने इसकी शिकायतें कई दफ़ा मुताल्लिक़ा ज़िम्मेदारान से भी की, लेकिन हर बार इन मसाइल से ज़िम्मेदारान ने अदम तवज्जुही का मुजाहरा पेश किया। तलबा ने इस मामले में समाज कल्याण महकमे के असिस्टेंट कमिश्नर से भी मुलाकात की, लेकिन मसाइल को अभी भी हल नहीं किया गया है। तलबा ने इल्ज़ाम आयद किया कि इन्हें कपड़े, स्टेशनरी और दीगर सहूलियात फराहम नहीं की जा रही है। इसी तरह इस हॉस्टल में कंप्यूटर लैब, लाइब्रेरी भी बंद पड़ी हुई है। तलबा को साफ़ व शफाफ पीने का पानी भी फराहम नहीं किया जा रहा है। इन तमाम मसाइल को लेकर तलबा ने जिला कलेक्टर दफ्तर के रूबरू एहतजाज किया और जिला कलेक्टर से इसकी शिकायत की। आम्ही सर्व प्रवेशित विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांची वसतिगृह आनंद नगर येथील आहोत। आमच्या जवळपास गेल्या 3 महिन्यापासून समस्या आहेत। त्यामध्ये आमची सर्वात महत्त्वाची समस्या म्हणलं तर आम्हाला स्टेशनरी आणि ड्रेस कोड अजून अद्यापही भेटला नाही। आमच्या शाळा सुरू होऊन जवळपास 3 महिने लोटल्या गेले आणि त्यानंतर आमची दुसरी समस्या आहे वसतिगृहात स्वच्छता नाही। वेळोवेळी सांगून सुद्धा स्वच्छतेचा बोलबालाच होतोय। म्हणजे ते स्वच्छतेचे लोक येतात, काही 1 घंटा साफ करतात, मग जैसे ती 8 दिवस तशीच परिस्थिती असते आणि त्यानंतर आमच्या वसतिगृहामध्ये संगणक उपस्थित आहेत पण ते धुळकात पडलेले आहेत। आम्ही वेळोवेळी गृहपाल साहेबाला सांगलो आणि गृहपाल साहेबासोबत जाऊन आयुक्त साहेबांना सुद्धा भेटलो, फक्त आम्हाला आश्वासनाशिवाय दुसरं काहीच भेटलं नाही। आता आम्हाला आमच्या शाळेमध्ये आता कोणाची नॅप कमिटी येत आहे तर आता विविध सण साजरे होतात शाळेमध्ये, तेव्हा गणवेशाची मागणी होते। मग गणवेश पुरांना पैसे नाहीत द्यायला। जवळपास 3 महिन्यापासून आम्ही हेच मागणी लावून धरतो तर आम्हाला एकच उत्तर भेटतंय की बजेट नाही। आम्ही काय उन्हाळ्यामध्ये शाळेत जायचं का? सुट्या लागल्यानंतर आमचं पैसे भेटल्यानंतर आम्ही काय करायचं त्याचं? आम्ही ह्या समस्या घेऊन माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देण्यासाठी आलो आहोत। अद्यापही आम्हाला कोणताच रिस्पॉन्स भेटलेला नाही। जवळपास आम्ही इथे 1.5 तासापासून आलेलो आहोत। जवळपास 3 किलोमीटरवरून आम्ही चालत आलेलो आहोत आणि कोणताही मुलगा 8वी पर्यंत PG पर्यंत शाळेत गेलेला नाही। अतिशय भयानक परिस्थिती आमच्या हॉस्टेलची 3 महिन्यापासून चाललेली आहे। तिथे पाण्याची म्हणजे योग्य आरोचं पाणी भेटत नाही, आलं तरी ते योग्य ठेवल्या जात नाही आणि त्यातल्या त्यात वैद्यकीय तपासणी झाली नाही। काही मुलांना श्वसनाचा त्रास होतोय, मुतखडाही झालाय काही पोरांना। अशा अनेक समस्या विद्यार्थी 3 महिन्यापासून झेलत आहेत। म्हणून आम्ही शेवटचा पर्याय म्हणून इथे आलोत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही।